DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट कार्ड घेऊन हरिओम इंजिनिअरिंगचे संचालक सुरेंद्र कुमार रामनारायण राय यांनी शासनाची 25 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली आहे। जीएसटी अंतर्गत फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा वापर करून सुरेंद्र कुमार राय यांनी शासनाची कर भरत असताना बनावट पावत्या वापरून फसवणूक केली असल्याचा दावा करत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं त्यांना अटक करण्यात आली होती। दरम्यान 18 मार्चपर्यंत न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरेंद्र कुमार राय यांना समन्स मिळण्याआधी अटक करण्यात आली असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। माझं नाव ॲडव्होकेट महेश अरुण सोनवणे। 4/3/2025 रोजी बनावट इनपुट क्रेडिटद्वारे 25 कोटी रुपयांची सेंट्रल जीएसटीची फसवणूक केली। या संदर्भात रेनबो डेको प्लस प्रायव्हेट लिमिटेड अंबड येथील कंपनीचे संचालक सुरेंद्र कुमार रामनारायण राय यांना CGSTच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून सदरील कंपनीचे संचालक यांना नाशिक येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। 4 तारखेलाच माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुरेंद्र कुमार रामनारायण राय यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीचा आदेश पारित केला। सदरील आदेश पारित केला असता मी रेनबो डेको प्लस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सुरेंद्र कुमार राय यांच्या वतीने जामीन अर्ज 4 तारखेला मेहरबान न्यायालयात दाखल केलेला असून 5 तारखेला सदरील जामीन अर्जावरती मी सुरेंद्र कुमार राय यांच्या वतीने युक्तिवाद केलेला आहे। सदर जामीन अर्जामध्ये सुरेंद्र कुमार राय यांच्या वतीने त्यांनी जीएसटी अधिकाऱ्यांना दिलेले ॲफिडेव्हिट, त्यांनी जीएसटीला आजपर्यंत भरलेले जे काही त्यांची रिमेनिंग अमाऊंट होती त्यापैकीचे जे चलन आहेत, त्यानंतर त्यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांना ॲफिडेव्हिटमध्ये लिहून दिलेलं आहे मी कुठल्या तारखेला किती पैसे भरणार, त्याप्रमाणे मी पैसे भरलेले पण आहेत। त्या बाबतीतचे सगळे चलन मी त्यामध्ये दाखल केलेले आहे। सुरेंद्र कुमार रामनारायण राय यांच्या एकंदरीत 6 कंपन्या आहेत। त्यापैकी काही कंपनी त्यांच्या भावाच्या नावावर आहे, काही त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे, काही त्यांच्या वहिनींच्या नावावरती आहे। सदर कंपन्यांचे जे काही बिलं, जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा जे काही त्यांचं काम आहे, या कामासंदर्भात सुरेंद्र कुमार रामनारायण राय हे एकटेच हे सर्व कामं सांभाळतात। त्या कामासंदर्भात किंवा त्या पेमेंट संदर्भात जे काही ॲफिडेव्हिट आहे, जे काही त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे पैशांचं, त्यांनी जे प्रॉमिस केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी जीएसटीला पैसेसुद्धा भरलेले आहेत। जीएसटी अधिकाऱ्यांनी सुरेंद्र कुमार राय यांना बाय पोस्टाद्वारे समन्स पाठवले होते। सदरचे समन्स हे कंपनीला 5/3/2025 रोजी मिळाले असून अटक त्यांना 1 दिवस आधी करण्यात आलेली आहे। समन्समध्ये असा उल्लेख आहे, तुम्ही चौकशीसाठी काही कागदपत्र आणि बिलांसोबत तुमच्या स्टेटमेंटसाठी हजर राहा, परंतु समन्स आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळाले आणि अटक आदल्या दिवशी झालेली आहे। यामध्ये हे स्पष्ट निदर्शनास येतं जीएसटी अधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकाराचा गैरवापर केलेला असून सदर कंपनीचे जे काही संचालक आहे हे एक रेप्युटेड इंडस्ट्रियलिस्ट आहे। त्यांच्या कंपनीमध्ये जवळपास 500 ते 1000च्या वरती आज कर्मचारी काम करतात आणि सदरच्या संचालकांना हे इल्लिगलरित्या या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे। 5 तारखेला सदरच्या जामीन अर्जावरती आमचं युक्तिवाद झालेलं आहे। आम्ही रिलेव्हंट जे काही पेपर्स त्याच्यामध्ये आहे ते मेहरबान न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे। मेहरबान न्यायालयाने सदरच्या जामीन अर्जावरती दिनांक 7/3/2025 रोजी निकाल देणार असं आदेश 5 तारखेला पारित केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक। DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा।